29 जून हा दिवस उजाडला आणि दिवसभरामध्ये प्रत्येकाला ही उत्सुकता लागलेली होती की संध्याकाळी 8 केव्हा वाजता आणि भारत आणि साऊथ आफ्रिकेच्या दरम्यान होणारी जी फायनल मॅच आहे ती कधी सुरू होते। कारण दिवसभरामध्ये उत्सुकता तर होतीच होती, पण त्यासोबत एक भीती सुद्धा होती, कारण भारतीय संघाला लागलेलं एक ग्रहण ते म्हणजे अंतिम सामन्यामध्ये येऊन सुद्धा कोणत्याही विश्वचषकाचे असेल किंवा कोणत्याही मोठ्या स्पर्धेचा असेल त्या ठिकाणी येऊन सुद्धा आपण अनेक वेळा मागच्या कालखंडामध्ये जर पाहिलं तर आपल्याला पराभव स्वीकारावा लागला। पण ही सुद्धा एक भीती आणि एक उत्सुकता घेऊन देशभरातील 140 कोटी लोकसंख्या ही संध्याकाळी 8 वाजेची वाट पाहत होती आणि त्या ठिकाणी भारताने 7:30 पावणे 8च्या दरम्यान हा टॉस जिंकला आणि पहिले बॅटिंग करण्याचा एक निर्णायक निर्णय त्या ठिकाणी घेतला गेला आणि हा जो निर्णय घेतलाय हा भारताच्या बाजूने एक टर्निंग पॉइंट ठरतो आहे। कारण या ठिकाणी ज्यावेळेला आपण बघतोय तर भारताची ज्यावेळेला बॅटिंग सुरू झाली तर सुरुवातीला या ठिकाणी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची एक सुंदर अशी सुरुवातीची खेळ आपल्याला पाहायला भेटते, पण कालांतराने जर आपण लक्षात घेतलं तर अचानकच अत्यंत फॉर्म मध्ये असणारा भारतीय कर्णधार तो म्हणजे रोहित शर्मा हा अवघ्या काही धावा करून हा बाद होतोय। त्याच्यानंतर मग पंत ज्या वेळेला येतोय तोही तशा प्रकारे बाद होतोय 0 धावांच्या आधारे आणि मग नंतर सूर्यकुमार यादव आणि विराट कोहलीच्या खांद्यावर जबाबदारी येते। पण तरी सुद्धा या ठिकाणी एक निराशा आपल्याला पाहायला भेटते, ती म्हणजे सूर्यकुमार यादव सुद्धा असा चालता होतोय। म्हणजे जर एकंदरीत लक्षात घेतलं तर भारताच्या बॅक टू बॅक अशा 3 विकेट पडतायत, त्याही अशा बलाढ्य अशा अजिंक्य राहिलेल्या या स्पर्धेमध्ये साऊथ आफ्रिका संघासमोर। पण मात्र नंतर अक्षर पटेलला पुढे पाठवलं जातंय, कारण हे जे विकेटचं ग्रहण होतं हे थांबवलं गेलं पाहिजे आणि मग संपूर्ण जबाबदारी ही भारताचा अष्टपैलू खेळाडू तो म्हणजे विराट कोहली आणि अक्षर पटेल वरती येते। आणि या ठिकाणी अक्षर पटेल आणि विराट कोहली यांची जी भागीदारी आपल्याला पाहायला भेटते तिथून पुढे आपण असं म्हणू शकतो की हा सामना अत्यंत पुढे नेण्याचं काम या दोघांनी पेललंय। मग कालांतराने जर आपण लक्षात घेतलं तर भारत हा 176 धावांची अशी ही डोंगरी एक मजल मारतो आहे आणि या ठिकाणी एक मोठं टार्गेट फायनलचं ठेवत आहे। आणि जसं जसं आता साऊथ आफ्रिका सुद्धा येते तर साऊथ आफ्रिका सुद्धा याच उमेदीने येते, सगळे प्लेयर अत्यंत फॉर्म मध्ये आहेत आणि मात्र सुरुवातीची विकेट ही हेनरिक्सच्या नावाने सुरुवातीला जात आहे। त्याच्यानंतर क्विंटन डिकॉकने ही एक सुंदर पारी उचलून ठेवली होती। त्याच्यानंतर क्लासन असेल तर त्याच्यानंतर वेगवेगळे खेळाडू त्यांचे आले आणि भारताला कुठेतरी एक वेळ अशी आली होती मिडल ओव्हर्स मध्ये की असं वाटत होतं आता सामना हा आपल्यातून हातातून गेलाय, कारण 29 बॉल 29 रनच्या दरम्यान हा संदर्भ आपल्याला पाहायला भेटतो। पण नंतर जर आपण लक्षात घेतलं तर 16व्या ओव्हर नंतर ज्या वेळेला बुमराने ही बॉलिंग केली, क्लार्सन तो त्या ठिकाणी आउट झालेला होता। नंतर या ठिकाणी संपूर्ण जबाबदारी ही आफ्रिका संघाची ही मिलरच्या खांद्यावरती आली आणि अवघ्या 19 ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती म्हणजे भारताचा आता ह्या जगाची आपली जी एनर्जी स्त्रोत असते त्याला आपण सूर्य म्हणूया, तसंच भारताची जी एनर्जी स्त्रोत आणि टर्निंग पॉइंट या सामन्यामध्ये ठरलाय तो म्हणजे भारताचा सूर्यकुमार यादव याने अत्यंत निर्णायक क्षणी ही एक अत्यंत महत्वाची आणि अवघड कॅच पकडून मिलरला त्या ठिकाणी चालता केलं आणि अख्खाचा अख्खा फायनलचा हा सामना भारताने स्वतःच्या बाजूने वळवला। त्यानंतर रबाडा होता आणि बॉलर होते त्याच्यामुळे ती खेळी त्यांना जमली नाही आणि भारताने अंतिम सामन्यामध्ये अजिंक्य राहत अशा 7 धावांनी मजल मारली आणि विश्वचषक T20चा विश्वचषक तब्बल 17 वर्षांनी भारताने स्वतःच्या नावावर केला। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या संदर्भ म्हणजे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, वर्ल्ड कप विजेता आता T20चा जो संघ आहे किंवा सॉरी ही जी स्पर्धा आहे याबद्दल थोडीशी मी माहिती सांगतो। आता नमस्कार, मी तुमचा मित्र ऋतुराज शिंदे। लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, 2007 ला या T20 वर्ल्ड कपची सुरुवात झाली होती आणि पहिलीच आवृत्ती ही भारताने जिंकली होती। या ठिकाणी धोनीची यंग ब्रिगेड आपल्याला पाहायला भेटत होते, कारण 2007 ला ICCचा ओडीआयचा वर्ल्ड कप सुद्धा झाला होता। 2003 ला आपण फायनलला आलो, ऑस्ट्रेलियाकडनं हारलो। त्यानंतर मात्र आपण 2007च्या ICC वर्ल्ड कपला क्वालिफाय सुद्धा करू शकलो नव्हतो सुपर 8 मध्ये। त्यानंतर ही एक खूप लाजिरवाणी गोष्ट आपल्याला समोर जावं लागली, पण हा एक खेळ असतो, त्याला कुठलेही पैलू असू शकतात। मग नंतर पहिलाच हा T20 चषक होतं, त्यानंतर धोनीच्या नेतृत्वाखाली हा संघ निवडला गेला आणि या संघाने या पहिल्या T20 स्पर्धेचं विश्वविजेतेपद स्वतःच्या नावावर केलं, तेही अंतिम सामन्यामध्ये पाकिस्तानला हरवून। आणि मग लक्षात येतंय की
त्या 2007 नंतर आयसीसी T20चा वर्ल्ड कप आपण फक्त 2014 मध्ये फायनलला गेलो होतो, तोही श्रीलंकेच्या विरोधात. आणि तब्बल 8 आवृत्त्या झाल्या आणि 9वी आवृत्ती जी वेस्ट इंडिज मध्ये पार पडली. वेस्ट इंडिज आणि अमेरिका हे होस्ट होतं. अमेरिकेने ही पहिलीच संधी होती ही वर्ल्ड कप होस्ट करण्याची आणि त्या ठिकाणी भारताने म्हणजे जो वर्ल्ड कप आपण 2011 मध्ये जिंकला होता माझ्या विद्यार्थी मित्रांनो, महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली, तो आपण साऊथ आफ्रिकेमध्ये जिंकलेला होता 2011 मध्ये श्रीलंकेला हरवून. तर आता जर संदर्भ आपल्याला लक्षात घ्यायचा झाला तर हा वर्ल्ड कप, हा विजेतेपद सुद्धा आपण वेस्ट इंडिज मध्ये जिंकलंय, तेही साऊथ आफ्रिकेला हरवून. लक्षात घ्या, ही एक फार महत्वाची गोष्ट आपल्याला पाहायला भेटते. आणि आपला जो संघाचा कर्णधार तो म्हणजे रोहित शर्मा. आणि ज्या वेळेला संघाचा निकाल लागला आणि आपण ज्या वेळेला विजेते ठरलो आहे, तर अशा या अंतिम सामन्यामध्ये म्हणजे भारताचा अष्टपैलू खेळाडू विराट कोहली याने जी निर्णायक खेळी खेळली, म्हणजे आउट ऑफ फॉर्म असताना सुद्धा शेवटच्या सामन्यामध्ये त्यांनी कसं संघाला धरून ठेवलं आणि संघ हा एका वेगळ्या उंचीपर्यंत तो त्या धावा घेऊन गेला. अशा 76 धावांची त्यांनी खेळी केली. त्याच्यामुळे अंतिम सामन्याचा जो सामनावीर आहे तो विराट कोहली ठरला असून या ठिकाणी मालिकावीर हा या ठिकाणी ठरलेला आहे जसप्रीत बुमराह. त्याने जर आपण लक्षात घेतलं माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तर जसप्रीत बुमराह याने तब्बल 17 विकेट या टोटल सिरीज मध्ये घेतलेले आहेत. त्याच्यामुळे त्याचा ऍव्हरेज सुद्धा कमी आहे आणि अंतिम सामन्यामध्ये सुद्धा त्यांनी जी निर्णायक खेळी केली, मोठे मोठे त्यांनी विकेट घेतल्या आणि ऍव्हरेज त्यांनी जे थांबवलं साऊथ आफ्रिकेचं, त्याच्यामुळे त्याला मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात आला. तर असा हा संदर्भ एकंदरीत आपण जर पाहिला विद्यार्थी मित्रांनो, तर आता भारताकडे किती विश्वविजेतेपद आहेत याचा मी तुम्हाला एक संदर्भ सांगतो. भारताकडे जर आपण लक्षात घेतलं तर एक सगळ्यात पहिला जो वर्ल्ड कप होता आपण हा 1983 ला जिंकला. त्याच्यानंतर फार मोठा खंड पडला. 2003 ला आपण फायनल मध्ये आलो खरं, पण ऑस्ट्रेलियाने आपल्याला त्या ठिकाणी नमवलं. मात्र 2011 मध्ये आपण आयसीसीचा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. म्हणजे आयसीसी ओडीआयचे वर्ल्ड कप आपल्याकडे 2 आहेत आणि T20चे वर्ल्ड कप सुद्धा आपल्याकडे आता 2 झालेत. असं जर पाहिलं तर एकंदरीत आयसीसीच्या ज्या वर्ल्ड ट्रॉफीज आहेत या आपल्याकडे 4 ट्रॉफीज झाल्यात. ती सगळ्यात पहिली जी 1983 ची जी ट्रॉफी होती ती कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली जिंकली होती. त्याच्यानंतर 7 ची T20 आणि 2011 ची ही आयसीसी वर्ल्ड कप हा महेंद्रसिंग धोनी आणि त्याच्यानंतर आता जगजीता जो ठरलेला आहे संघाचा कर्णधार तो म्हणजे रोहित शर्मा. आपण या ठिकाणी बघत आहे की इथे अमित शाह यांचे चिरंजीव बीसीसीआयचे अध्यक्ष आणि आयसीसीआयचे डिरेक्टर जय शाह यांना ही ट्रॉफी प्रदान करताय. आणि या ठिकाणी संघाचा जो आनंद आहे त्यासोबतच भारतीय वासियांचा जे 140 कोटी भारतीय वासी आहेत यांचा सगळ्यांचा आनंद या ठिकाणी आपण पाहतो तो एका वेगळ्या शिखरावर आहे. असा हा संदर्भ जर आपण लक्षात घेतला माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला वेगवेगळी नवीन नवीन माहिती या ठिकाणी पाहायला भेटते. तर ही एक माहिती माझ्या विद्यार्थी मित्रांना व्यवस्थित वाटली असेल अशी मी आशा बाळगतो. आणि या जर व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित वाटला असेल, समजला असेल, तर याला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.